आज आपण तिळाची पोळी करणार आहोत. बघा किती छान खुसखुशीत तिळाची पोळी झालेली आहेत. बघा किती छान तिळाची पोळी झालेली आहेत. जास्त चिकट पण नाही आणि जास्त कडक पण नाही. बघा किती छान तिळाची पोळी झाली. ही तिळाची पोळी 8 दिवस टिकते. यासाठी 2 वाटे तिळ आणि 1 वाटी शेंगदाणे. सर्वप्रथम पीठ मळून घेऊ. 2 वाट्या गव्हाचे पीठ, 2 चमचे चणा डाळीचं पीठ आणि चवीनुसार मीठ, थोडंसं मीठ. छान मिक्स करून छान पीठ मळून घ्यायचं आहे. पिठाचं छान मळून गोळा करून घ्यायचा आणि हे पीठ 10 मिनटं झाकून ठेवायचं आहे, जेणेकरून छान नरम होईल. लगेच आपण इकडे गॅसवर कढई ठेवून 1 वाटी शेंगदाणे छान मंद आचेवर छान भाजून घ्यायचे आहेत, जेणेकरून शेंगदाणे छान पूर्ण भाजले जातील. छान तडतडेपर्यंत छान शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत. लगेच आपण 2 वाट्या तिळ छान भाजून घ्यायचे आहेत. तिळ छान मी गावरानी तिळ वापरले आहेत. गावरानी तिळ वापरण्याचं कारण म्हणजे गावरानी तिळ चवीला छान असतात. तुम्हाला जर गावरानी तिळ नाही भेटले तर तुम्ही कोणतेही तिळ वापरू शकता. होता होईपर्यंत गावरानी तिळच वापरा, छान चव येते. तिळ पण मी छान तडतडेपर्यंत छान भाजून घेतले. ते पण छान एका प्लेटमध्ये काढून घेत आहेत. छान पसरून ठेवायचे आहेत. लगेच मी एका ग्राइंडरमध्ये शेंगदाणे छान बारीक करून घेतलेले आहेत. शेंगदाणे थोडे बारीक झाले की लगेच त्यामध्ये आपण तिळ पण टाकणार आहोत. तिळ पण छान बारीक करून घ्यायचे आहेत. बघा तिळ पण छान बारीक झालेले आहेत. ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत. 2 वाटी तिळ, 1 वाटी शेंगदाणे आणि 2 वाट्या गूळ घ्यायचा आहे. गूळ छान किसून बारीक करून घ्यायचा आहे आणि गूळ 2 वाट्या घ्यायचा आहे. गूळ छान दाबून भरायचा आहे 2 वाट्या. हे प्रमाण छान बरोबर आहे. या प्रमाणानुसार तुम्ही पोळ्या केल्या तर तुमच्या पोळ्या बिघडणार नाहीत. हे छान हाताने मिक्स करून घ्यायचं. हाताने व्यवस्थित मिक्स होत नाही, त्यामुळे आपण थोडं 15 सेकंदासाठी मिक्सर ग्राइंडमध्ये फिरवणार आहोत. बघा मिक्सर ग्राइंडमध्ये फिरवल्यावर किती छान एकजीव झालेले आहेत. राहिलेलं सारणसुद्धा आपण छान मिक्सरमध्ये 15 सेकंदासाठी छान फिरवून घेणार आहोत. छान सगळं मिक्सरमधून फिरून घेतलेलं आहेत. बघा किती छान झालेलं आहे. जास्त म्हणजे ठोकर बी नाही आणि जास्त बारीक बी नाही. बघा आपण जर गोळा बांधला तर छान गोळा पण तयार होतो. बघा किती छान तिळाचा लाडूसुद्धा याचा तयार होतो. अशा प्रकारचे आपलं सारण झालं पाहिजे. लगेच आपण पीठ घेऊन त्याच्यावर एक ते 2 थेंब तेल टाकून छान त्याला मळून घेऊ. लगेच आपण गॅस ठेवून गॅसवर तावा ठेवायचा आहे. गॅस चालू करायचा आहे. लगेच आपण थोडं पीठ घ्यायचं आहे. पीठ छान गोल करून उंडा करून घ्यायचा आहे आणि लगेच त्याला जसं आपण पुरण भरायला कसं पिठाची अशी छान गोल वाटी बनवतो तशाच प्रकारे याची पण करायची आहे. छान गोल वाटी, छान खोलवर वाटी करून घेतलेली आहे पिठाची आणि त्यामध्ये आपण जेवढं पीठ घातलं त्याच्या थोडं जास्त सारण भरायचं आहे. सारण छान दाबून दाबून भरायचं आहे. छान व्यवस्थित छान दोन्ही हातानं सारण मधात दाबून आणि हाताच्या अंगठाने वरी उचलून घ्यायचं आहे पीठ. आणि जे जास्तीचं पीठ आलं ते काढून घ्यायचं आहे आणि उरलेलं पीठ असा दाबून घ्यायचा आहे आणि पिठामध्ये घुसळून त्याला छान दाबून घ्यायचं आहे आणि हाताच्या सहाय्याने थोडं मोठं करून घ्यायचं आहे उंडा. लगेच त्याला हलक्या हाताने लाटून घ्यायचे आहे. छान हलक्या हाताने व्यवस्थित चहू बाजूने लाटून घ्यायचे आहे आणि आपला सारण पण बघा कसं चहू बाजूने सगळीकडे पसरलेलं आहे. बघा वरतूनच दिसत आहे. बघा छान. दुसरा उंडा पण लगेच आपण घेतलेला आहे. बघा दुसरा पण तसा छान गोल करून घ्यायचा आहे. दोन्ही अंगुठ्याच्या सहाय्याने छान मधात दाबून खोल वाटी बनवून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये छान दाबून सारण भरायचं आहे. बघा ते छान. बघा छान असं दाबून सारण भरायचं आहे आणि हाताच्या सहाय्याने जे वरी आलेले पीठ ते काढून घ्यायचं आहे. जसं आपण पुरणपोळीसाठी उंडा भरतो त्याच प्रकारचा याच्यामध्ये पण भरायचं आहे आणि पोळीला थोडं थोडं तेल लावून घ्यायचं आहे. पोळी छान फुगली पण आहे आपली. बघा किती छान पोळी टम्म फुगली आहे. बघा गॅस मिडियम केलेला आहे. बघा किती छान पोळी झालेली आहे. पोळी छान झाली की आपण लगेच साईडला काढून घेणार आहोत.
लगेच दुसरी पोळी टाकणार आहोत बघा. अशाच प्रकारे आपण आता सर्व पोळ्या बनवून घेणार आहोत. बघा किती छान. बाकीच्याही पोळ्या आपण तशाच प्रकारे सर्व बनवून घेतलेल्या आहेत. बघा बघा किती छान सर्व पोळ्या आपल्या होत आहेत. बघा किती छान पोळी झालेली आहेत. बघा सर्व पोळ्या आपण अशा प्रकारे बनवून घेतल्या आहेत. अशा छान छान रेसिपी तुम्हाला बघायच्या असतील तर चॅनलला लाईक अँड शेअर करायला विसरू नका. बघा किती छान तिळाची पोळी झालेली आहे. किती छान झालेली आहे.